बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणो प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपा सितीर्था सरस्वती ऋतो नोदुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकम श्रेयसां परिवर्धकम धर्म संबंधकम भव्य जीव मन प्रतिबोधकारक विदम शास्त्रम श्री मूलाचार्य प्रदीप नामधेयम अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा स्तुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसार साध्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरम। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्देऽनन्त गुणार्णवं। ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिनां नत्वा वश्येष्ठधा ज्ञानाचारं विश्वाग्रदीपकम्। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सनवती सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज हा जीव उपयोगमय आहे, अमूर्त आहे, कर्म के संबंध से कर्माच्या संबंधानं मूर्त आहे, तो गुणी आहे, सर्व पदार्थांमध्ये उत्कृष्ट आहे, शुभ आणि अशुभ कर्मांचा भोक्ता आहे, त्या कर्मांचा नाश करण्याची क्षमता आहे आणि त्या समयात त्याला मोक्षामध्ये तो कर्मांचा नाश करून मोक्षाला जातो। हा जीव अत्यंत सूक्ष्म आहे, असंख्याती प्रदेशी आहे, कर्मांच्या अधीन होऊन जन्म मरण रूप कर्माच्या संसाराच्या निरंतर प्रविभवन करतो आहे। अशा प्रकारे जीवांचं स्वरूपाचं चिंतन करणं जीवविचय नावाचं धर्मध्यान आहे, असं पूर्व चर्चेमध्ये आपण बघितलेलं होतं। अजीव विचय धर्मध्यान का लक्षण, आज आपल्याला अजीव विचय धर्मध्यानाचं लक्षण बघायचं आहे। धर्मा धर्म नभ काल पुद्गलानां जिनागमे अचेतनमयानां च धर्मध्यानाय योगिनाम् अनेक गुण पर्यायै स्वरूप चिंतनं हृदि द्रव्योत्पाद्यैर्यत्तत् जीव विचयं परम्। धर्म अधर्म नभः
कालपुद्गलानां जिनागमे. जिनागमामध्ये हे जे धर्म अधर्म आकाश काल आणि पुद्गल ह्या सगळ्यांचं जे लक्षण सांगितलेलं आहे ते लक्षण समजावून घ्यायचं आहे. अचेतनमयाणाम च हे सगळे कसे आहेत? हे तिकडे जाऊन बोला म्हणून. अचेतनमयाणाम काय सांगितलं? हे सगळे कसे आहेत? अचेतनमय आहेत. धर्म ध्यानाय योगिनाम. आणि म्हणून अशा प्रकारचं हे धर्म अधर्म आकाश काल आणि पुद्गल हे सगळे अचेतनमय आहेत, म्हणजे अजीव आहेत, असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या आगमाचं चिंतन करणं याला काय म्हणतात? योगीजन म्हणजे पूर्वाचार्य. याला धर्मध्यानाय, यालाच धर्मध्यान असं म्हणतात. अनेक गुण पर्यायी स्वरूप चिंतनम हृदी. आणि कसं आहे, हे जे अजीव पदार्थ आहेत कुठले कुठले? धर्म अधर्म आकाश आणि काल, हे जे पुद्गल धरून हे जे सगळे अजीव पदार्थ आहेत किंवा हे अजीव द्रव्य आहेत सगळं, हे सगळे कसे आहेत? तर अनेक गुण आणि पर्यायांनी सहित आहेत, म्हणजे त्यांचं स्वरूप अनेक गुण आणि पर्यायांचं सहित आहे, तसं त्यांचं स्वरूप आहे, असं हृदयामध्ये चिंतन करायचं. त्याचबरोबर कसं आहे ते द्रव्य उत्पाद व्ययैही यत तत् अजीव विचयम परम. आणि कसं आहे? उत्पाद व्यय आणि द्रव्य गुणांच्या द्वारे चिंतन करण्यायोग्य आहेत, आणि म्हणून ते अजीव विचय नामाचं ध्यान आहे. कुठलं ध्यान? धर्मध्यान आहे. कसं आहे ते? परम ध्यान आहे. परम म्हणजे काय? उत्कृष्ट. परमध्यान म्हणजे काय? आता आचार्यांनी याला उत्कृष्ट म्हटलं, आणि याच्यात आत्म्याचं चिंतन करणारे म्हणतात हे धर्मध्यान सुद्धा हे आहे. आता कसं करायचं सांगा? कशाच्या अपेक्षेनं? शुक्लदानाच्या अपेक्षेनं. पण गुळवा, आता मी जे आहे मी कुठल्या काळात आहे? पंचम काळात आहे. पंचम काळात शुक्लदान आहे का? आचार्यांनी याला परम म्हटले, म्हणजे कुठल्या अपेक्षेनं सांगितले? पंचम कालाच्या. मग पंचम कालामध्ये जर मी शुक्लध्यानात जाऊ शकत नसेल तर माझ्यासाठी उपादेय काय आहे? आता धर्मध्यान उपादेय की नाही? मग आता माझ्या अपेक्षेनं चर्चा पाहिजे ना इथं. चतुर्थ कालाच्या अपेक्षेनं म्हटलं तर तुम्ही करा लागलाय, हे पुण्याला निमित्त आहे मी म्हणू, पण पंचम कालामध्ये याच्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही. म्हणून एकांतानं कधी त्याला हे म्हणायचं नाही, हे डायरेक्टच हे म्हणतात. पुण्यसुद्धा हे आहे, पुण्यसुद्धा सोन्याची बिडी आहे, वडायची नव्हा तुरुंगातली, ती बेडी आहे सोन्याची, ते सुद्धा बंधनच. अरे आता तुम्हाला एक जरा शानायचं म्हणून कळतंय, ते आता कॅमेऱ्यात ऐकणाऱ्यांना काय कळतंय? सोन्याची बिडी कसली असत्या, आणि तो विचार करत बसला तर असं व्हायला नको. म्हणताना कुठलीही गोष्ट शंकात्मक बोलायची नसते. मग मला सांगा, हे नक्की बरोबर आहे, पण हे कशाच्या अपेक्षेनं? चतुर्थ कालाच्या अपेक्षेनं. पंचम कालामध्ये परिपूर्ण संवरपूर्वक निर्जरा ही कुणाची होत नाही. प्रत्येक समयाला आम्हाला कर्म बांधणारच आहे. ते पुण्य तर बांधेल नाही तर पाप तर बांधेल. हा जीव कोणता ना कोणता तरी उपयोग करणारच आहे. एक अशुभ उपयोग तर असणार आहे, एक शुभ उपयोग तर असणार आहे, आणि एक शुद्ध उपयोग तर असणार आहे. आता शुद्ध उपयोग दिगंबर मुनी महाराजांच्यासाठी काही समयापुरता सांगितलं. किती?
तोच लगेच सुटणार आहे. मग आता आम्ही शुभ उपयोग हेय हेय हे म्हणलो आणि शुद्ध उपयोग दिगंबर मुनी मानाला कुठतर जरा व्हायला लागले. तुमचा तर विषयच लई लांबचा आहे. आत्मा स्वभावम परभाव भिन्नम. आत्म्याचा स्वभाव परभावांनी अत्यंत भिन्न आहे. तसं पंचमकालात वस्त्रधारींना शुद्ध उपयोग अत्यंत भिन्न आहे. मग आता आम्ही आधार कशाचा घ्यायचा? जेवायला नाही मिळालं तर नाश्ता चालेल. नाश्ता आपल्यात एक भारतात एक मी नाव सांगत नाही, लोक दुरुपयोग करतात. एक विशिष्ट समाज आहे. समाज बुद्धिवान मानलं जातं त्यांना. ते जर तुमच्या घराकडे आले, ते तुमच्या घराकडे आले आणि तुम्ही जर त्यांना विचारला चहा पिणार काही नाश्ता करणार, तर ते म्हणतात नाश्ता तयार होईपर्यंत चहा चालेल. काय म्हणतात ते? नाश्ता तयार होईपर्यंत चहा चालेल. तुम्ही त्यांच्या घराकडे गेला तर ते विचारतात नाश्ता करूनच आला आजचीला. सत्य आहे. मी विनोद म्हणून सांगत, संस्कारच जबरदस्त असतात. पण इथं तसं नाही. इथं तुम्हाला कुठला ना कुठला आधार घ्यायलाच लागणार आहे. मग आता शुद्ध उपयोग आम्हाला होणार नाही आणि शुभ उपयोग घ्यायचा नाही. मग कुठं जायचं आम्ही? अशुभात जायचं का? नाही. म्हणून शुद्ध उपयोग होईपर्यंत शुभ उपयोग चालेल अशी बुद्धी लावायला पाहिजे. तुम्हाला शुद्ध उपयोग पाहिजे काय शुभ उपयोग? तर काय म्हणायला पाहिजे? शुद्ध उपयोगाची तयारी होईपर्यंत शुभ उपयोगाचा आधार चालेल. जसं रेल्वे स्टेशनला गेल्यावर तुम्हाला कळलं 2 तास गाडी लेट आहे, परत घराकडे येताय की तुम्ही? नाही. कुठं बसताय? विश्रांती घरामध्ये. तसे हे पंचम कालामध्ये धर्मध्यान हे मोक्षगामी जीवांच्यासाठी विश्रांती घर आहे. काय हाय हाय कुठं जाते? वाट बघा लागल्या खरं तुम्ही काय आवरणच आई. विश्रांतीगृह, प्रतीक्षालय, हां रेस्ट हाऊस, गेस्ट वालुंकले रेस्ट हाऊस, तर ते तिथं असतं. हे पंचम कालामध्ये धर्मध्यान मोक्षमार्गी जीवांच्यासाठी रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे, प्रतीक्षालय आहे. आम्ही परत 1-2 तास रेल्वे लेट आहे, विमान लेट आहे म्हणून घराकडे जात नाही. इथनं आता तुम्ही परदेशात तुमचा मुलगा मुलगी शिकायला आहे, तुम्ही तिच्याकडे चाललाय आणि मुंबईत गेला आणि तिथे गेल्यावर तुम्हाला कळलं आजची फ्लाईट कॅन्सल झाल्या आणि परवा दिवशी सकाळी फ्लाईट आहे. परत येत आहे काय? तिथं मुंबईतच कुठं हॉटेलात राहत आहे, कुठंच राहत आहे ना. तसं आपल्याला धर्मात आल्यावर कळलं की आम्हाला ह्या काळात मोक्ष, मग परत जाऊ नको. मग काय कर? या धर्मात ह्या भावात तुला शुक्ल ध्यान नाही तर तू काय कर? धर्मध्यान कर. म्हणून पंचम कालाच्या अपेक्षेनं धर्मध्यान हे परम आहे. एकांतानं हे त्याला मानायचं नाही, ते उपादेश सुद्धा आहे. म्हणून त्या धर्मध्यानामध्ये, त्या परम धर्मध्यानामध्ये अजीव विचय जे नावाचं धर्मध्यान आहे ते काय आहे? तर ते योगी लोग अपने धर्मध्यान की प्राप्ति के लिए अपने हृदय में जिनागम में कहे हुए, धर्मध्यानाच्या प्राप्तीसाठी आपल्या हृदयामध्ये योगी लोक जिनागमात सांगितलेला आहे असा धर्म, अधर्म,
आकाश, काल आणि पुद्गल रूप अचेतन समस्त पदार्थों का स्वरूप उनके अनेक गुण और पर्यायों के द्वारा चिंतन करते अथवा उनके उत्पाद, व्यय, द्रव्य गुणों के द्वारा चिंतन करते, उसको अजीव विचय नाम का उत्कृष्ट धर्म ध्यान कहते. यालाच पुद्गल म्हणतात. पूरण आणि गलन. आत्मा त्याच शरीरात बसलाय, शरीर तेच आहे, पण शरीरावरचे परमाणू पुद्गल जे वर्गण आहेत त्या जन्मल्यापासून आहेत त्याच नाहीत, त्या प्रत्येक समयाला बदला लागलेत. आमचा आहारक शरीर हे आहारक वर्गणा औदारिक शरीरामध्ये औदारिक ज्या वर्गणा आहेत, कुठल्या आहार वर्गणा ह्या म्हणजे वातावरणामध्ये त्या आहार वर्गणा प्रत्येक समयाला आमचं शरीर ग्रहण करायला लागले. एकट्याने आहारक आणि अनारकचा अर्थ, आहारक म्हणजे जेवण घेणे आणि अनारक म्हणजे न जेवणे, असं तुमच्या पण मनात येते कधी कधी. असं नाही. आहारकचा अर्थ आहे वातावरणातले जे आहार वर्गणा आहेत शरीर संबंधी. आत्ता आम्ही कुठले कुठले घ्यायला लागलो आहार वर्गणा? औदारिक, तेजस आणि कार्मण. कार्मण वर्गणा शरीरावर बसत नाही. आर्मण आणि तेजस वर्गणा हे आत्म्याच्या प्रदेशावरती जातात आणि आहार वर्गणा आहेत. आहार औदारिक वर्गणा त्या वर्गणा आमच्या या शरीराला येऊन संबंध ठेवा लागलेत आणि ज्यांचं संपले त्यांनी परत या शरीरातनं बाहेर चालले. असं आहारक आणि अनारक समजून घ्यायचं आहे. विपाक विचय धर्म ध्यान का लक्षण सत्य पुण्य प्रकृतीना सत पुण्य प्रकृतीना गुडश खंड शर्करामृते समोघ प्रकृतीनां च निंभादि सदृशो शुभ विपाको बहुधा दक्षैष चिंतते यत्र मानसे तद्विपाक जयाद योच्चैर विपाक विचयम हितात. सत म्हणजे चांगल्या, पुण्य प्रकृती नाम पुण्य प्रकृतींचं, गुड म्हणजे गुळ, खांड म्हणजे खांड, शर्करा खडीसाखर खांडसाखर, शर्करा म्हणजे साखर आणि अमृते अमृत याच्या समान समह अघ प्रकृतीना याच्या समान विपाक असतो. विपाक म्हणजे अनुभव पुण्य प्रकृतींचा. आणि समह अघ प्रकृतीनांच अध म्हणजे पाप प्रकृतींचं, निंब आदी सदृश अशुभ. निंब म्हणजे काय? नीम, कांजी, विष आणि हलाल हे चार पाप प्रकृतीचा अनुभव करणारे हे विषय. त्यांच्या समान अशुभ प्रकृतींचा विपाक म्हणजे अनुभव होतो. बहुधा दक्षैष चिंतते यत्र माणसं. अशा प्रकारे बहुधा म्हणजे
चिंतन केलं पाहिजे. इथं धा म्हणजे बुद्धी असं घ्यायला पाहिजे. धी 10 आणि बहु म्हणजे जास्त. जास्त बुद्धिवान लोक किंवा ज्ञानी लोक, चतुर लोक त्या ठिकाणी काय करतात, दक्षैही म्हणजे याच्याकडे लक्ष देतात. चिंततही यत्र मानसे, मनामध्ये अशा प्रकारचं चिंतन करतात. तद विपाक जया तद विपाक जया योच्चैर त्रेते. विपाक जया घ्यायला पाहिजे एक शब्द. आणि योच्चैर विपाक विचयम हि तत् म्हणजे अशा प्रकारचं विचार वारंवार चिंतन करतात आणि ते विपाक विचय नावाचं धर्मध्यान आहे असं इथं सांगतात. श्रेष्ठ पुण्य प्रकृतियों का विपाक, जी पुण्य प्रकृती असतात त्यांना श्रेष्ठ म्हणले. अशा श्रेष्ठ पुण्य प्रकृतींचा विपाक म्हणजेच अनुभव. विपाक म्हणजे काय घ्यायचं, अनुभव. गुड, खांड, मिश्री म्हणजे साखर किंवा खडी साखर आणि अमृत याच्या समान उत्तर शुभ होत आहे. म्हणजे गुळापेक्षा खांड साखर गोड असते, खांड साखरापेक्षा साखर किंवा खडी साखर गोड असतं आणि सगळ्यात जास्त गोड काय असतंय, अमृत. ते उत्तर शुभ होत आहे. तथा पाप प्रकृतियों का विपाक, पाप प्रकृतींचा विपाक नीम, कांजी, विष आणि हलाल आदि के समान अत्यंत अशुभ होता है. निंबापेक्षा, नीम म्हणजे हे कडुनिंब, त्याच्यापेक्षा कडू कांजी असते. तो एक वनस्पतीतला तो विषासारखा पदार्थ आहे. त्याच्यापेक्षा कडू विष आणि विषापेक्षा कडू हलाहल. हे पुढं जसं तीव्र कटू होत जातात तसं अशुभ प्रकृती कटू होत जातात. अशा प्रकारे चतुर पुरुष कर्मांचा विपाक को जितने कर, कर्मांच्या अनुभवाला जिंकण्यासाठी वारंवार म्हणजे सातत्यानं निरंतर त्याचं चिंतन करतो. अशा त्या चिंतनालाच विपाक विचय धर्मध्यान असं या ठिकाणी म्हणतात असं आचार्यांनी सांगितलं. हे सर्व धर्मध्यान आम्हाला आमच्या चिंतनात आले पाहिजेत आणि यातल्या किमान वर्तमानमधल्या अशुभ अर्थ रौद्र ध्यानापासून वाचून पाप प्रकृतीच्या निंब, कांजी, विष आणि हलाल याचा अनुभव घेण्यापेक्षा किमान 700 पुण्याचा सम्यक्तपूर्वक पुण्याचा बंद करून पुण्य प्रकृतीचा अनुभव घेत आम्हाला भविष्यासाठी आमच्या आत्म्याला परमात्मा बनवणाऱ्या ह्या धर्मदानाचं चिंतन म्हणून धर्मध्यान परंपरेनं मोक्षाला कारण आहे आणि शुक्लध्यान साक्षात कारण आहे. हे साक्षात कारण आणि परंपरागत कारण ह्या दोन्ही गोष्टी जरी लक्षात ठेवल्या, समजून घेतल्या, तरी आपलं आज एक भगवंतांचं केलेलं अष्टकसुद्धा तुम्हाला परंपरेनं मोक्षाला निमित्त ठरू शकतं. त्यामुळे आपली श्रद्धा तिथं आणखी काय होते, दृढ होते. अशी दृढ श्रद्धा सगळ्यांची होऊ दे हीच मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.